हॅलो स्टुडंट. आजच आपल्या महाराष्ट्र राज्याचा 12वीचा निकाल लागलेला आहे आणि निकाल पाहता असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोर हा खूप कमी आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे असे कॉल येत आहेत की आम्ही आता नीटची एक्झाम देणार नाही. सो विद्यार्थ्यांनी तसं करू नका. पहिला फोकस तुमचा नीटवर ठेवा, जी उद्या होणार आहे. सो तुम्हाला जर नीटमध्ये स्कोर चांगला आला असेल तर आपण 12वीमध्ये काय काय तुम्हाला ऑप्शन ठेवता येतील. कोर्स भरपूर आहेत. सो कमी मार्क आहेत म्हणून नीट नाही द्यायची तर हा ऑप्शन नाही. त्याच्यामध्ये आपण ऑप्शन काढू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे. आता 150 जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही एमबीबीएस बीडीएस ला जाऊ शकताय. 12वीमध्ये पीसीबी जर तुमचा 150 असेल तर तुम्ही एमबीबीएस आणि बीडीएस ला जाऊ शकताय. पण पीसीबी हा जर तुमचा कमी आला असेल म्हणजे 105च्या पुढे जर तुमचा पीसीबी असेल तर तुम्ही आयुष कोर्सेसला अप्लाय करू शकताय. तर मग हे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. किंवा मग तुम्हाला 105 पेक्षा पण कमी मार्क आले असतील 12वीमध्ये पीसीबीला तर तुम्ही इम्प्रुव्हमेंट नावाची एक्झाम देऊ शकताय. त्या बेसवर तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करून 12वीमध्ये चांगले मार्क हे आणू शकताय. त्याची एक्झाम जुलैमध्ये महिन्यामध्ये असते आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्या एक्झामचा रिझल्ट असतो. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 105च्या खाली आहे अशा विद्यार्थ्याने इम्प्रुव्हमेंटची एक्झाम द्या की जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वप्न जे 2 वर्ष झालं तुम्ही बघताय ते पूर्ण होऊ शकतो. रिपीट करू नका. मुलांनी नीटची एकदा एक्झाम स्किप करू नका. 2 वर्षाची मेहनत एका दिवसावर तुमची अवलंबून नाहीये. सो जे विद्यार्थ्यांच्या डोक्यात आहे की आपण नीटची एक्झाम उद्या द्यायची नाही, असं करू नका. एक्झाम तुम्ही क्लिअर करा नीटची. 12वीसाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स असतील. ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये कोणतीही क्वेरी असेल की खूप कमी स्कोर आहे, आता काय करता येईल? दुसऱ्या कोणत्या बोर्डमधून तुम्हाला 12वी क्लिअर करता येईल का? ज्यांनी ऑलरेडी इम्प्रुव्हमेंटची एक्झाम दिलेली असेल. असं करू नका. जे जे तुम्हाला काही क्वेरी असतील तुम्हाला 12वीच्या रिगार्डिंग खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि 12वी संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मिळवून घ्या.